आदित्यजी ठाकरे साहेब मार्गदर्शन करा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आजचा खरंतर हा मोर्चा होता. मोर्चामध्ये काही चिंतेचोर समोरून आले. श्रावण आहे म्हणून तर खिशातून कोहऱ्यातून काढले असतात त्यांच्या. जाऊ दे, मी नंतर जास्ती लक्ष देत, कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. आपण कधी लक्ष देत नाही. पण आज जो बालिशपणा होता त्यांचा, जो भाजपचा बालिशपणा, जो भाजपचा भ्रष्टाचार आहे, तो त्यांच्याचमुळे जगासमोर आलेला आहे. ते सगळं राहू दे ना. स्पीकर काय करतात? खरं तसं पाहायला गेलं तर खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती. पण 4 दिवसानंतर आले. वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती. आणि मला वाटतं आपण सगळेच, काल मी अंबादास दानवेजी आम्ही परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही, आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, तिकडच्या मातीतल्या माणसं आहोत. भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं. कालच रात्री मला वाटतं राजन साळवी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, जयंत पाटील साहेब, वडेट्टीवार साहेब वगैरे आम्ही सगळे आलो. माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले. आणि म्हणून जे आपण जे बोलतो ते खरं आहे. ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे. भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत होतो. पाऊस थांबायला आला, मी जरा विनंती करीन थोडी थांबा पावसाला. पण 10 वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे. कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये जिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाहीये. मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी विंध्येने केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेचे घोटाळे असो, पुण्यातलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर, तिथे पण गळती लागलेली आहे. मोदी साहेबांनी त्याचं अनावरण केलं घाईघाईत. असंच या पुतळ्याचं तिचं अनावरण केलं घाईघाईत निवडणुकीच्या आधी. तसंच जगाला दाखवलं की मीच केलं हे दाखवायला. म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलनं झाली 20 वर्ष, जे काही चालू होतं अयोध्येमध्ये देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी फेरायला अक्षरशः बिमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोकं होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे. मग दिल्ली असेल, केदारनाथ 300 कोटीचं सोन्याचं घोटाळा असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे. जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते. आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं. ठीक आहे कॅमेरावर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं. कुठेतरी रेल्वेचा पुढचा रोज ऍक्सिडेंट होतोय. मुंबई गोवा महामार्गाचे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे. 5 मिनिटात आम्ही 5 किलोमीटर पळवतो. गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट केलं, तुमच्या मित्रांना ती टेंडर दिले, जर स्वतःच्या डोळ्याने येऊन पहा. मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, आणि तीच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं? या भाजपवाल्यांनी, या मिंदी सरकारनी, या खोकी सरकारनी. हे आज घरासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपले? कोणाला आहे 24 वर्षाचा हा पोर जो आहे, मुलगा जो आहे, तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे मी पण समजू शकतो. पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आहे, जो दैवाचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते. आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे, समुद्रकाठी जो पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली, म्हणजे 138 वर्ष वादळ झेलत आहे, पाऊस, कधी बर्फ, सगळं काही झेलून असतं. वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसं तसं आहे. पण हा पुतळा 8 महिन्यात पडला. सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, कश्मीरी पुतळा आहे. अजून काही झालं नाही. तर हा आपटे कोण आहे, हा फरार झाला कसा? जसं भाजपने त्या रेवणराव नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळून दिलं होतं, तसं आपटेला पळून दिलं का? हे आपटे कोण आहेत, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे.
चर्चा हीच राहते. काल परवापासून आम्ही ऐकतोय की हे आपल्या नावाचं जो एक तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाचा तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे. पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही, दुःख झालंय की नाही, वेदना झाल्या की नाही, झाले तर सगळ्यांना. आपण महाराष्ट्राची माणसं आहात, हे आपल्या अस्मितेला चिरण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही देणार, देणार की नाही. नितीन सारखं राहायचं नाही, नाही तर नितीन काय सांगतात, अरे वाढाला 45 स्पीडने वाढाला. दुसरं एक निर्लज्ज मंत्री, राजकीय नेता जो निर्लज्ज असतो, टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणारे ते केसरकर साहेब, ते येऊन त्यांच्या नेत्यातून वाईटातून काहीतरी चांगलं होईल. मला भीती अशी राहायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधताय, तिथे पण असा पुतळा बांधणार की काय, कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. ह्याला संविधानावर राग येतो, ह्याला महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्याला छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं. मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंत पाटील साहेब इथे गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे तिथे नाव याच भाजपवाल्यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं. घ्या, कोणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ दिलेलं आहे त्याचा तुम्हाला विरोध काय, एवढा महाराष्ट्र द्वेष काय. आणि म्हणून आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत, हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसाठी जगायचं आहे, आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे. समोरून आपल्याला येतील, अफजल खान येतील, आपले अनेक लोक हे मोगल जे आहेत दिल्लीमध्ये भाजपवाले हे आपल्या रांगावर येतील, धमकवण्याचा प्रयत्न करतील, ईडी सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, झुकवं तर तुम्हाला झुकू, हा महाराष्ट्र झुकणार नाही. लढायला तयार आहात का, लढायला तयार आहात का, लढायला तयार आहात का. कसं सांगायचं, मित्र सरकार, मित्र सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, खोटे सरकार, खोटे सरकार, महाराष्ट्र बेस्ट सरकार, मित्र सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जयंत पाटील साहेब आता जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो. परंतु एक बार